हॅलो नमस्कार. परवाची दुनिया आणि फॅमिलीमध्ये मी समीक्षा तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत करत आहे. आणि खूप पावसाने आज म्हणजे आज गेली 8 दिवस झाले पावसाने खूपच जोर धरलेला आहे. खूप मुसळधार असं पाऊस पडत आहे रोजच्या रोज. तर पावसाळ्यात किंवा श्रावण महिन्यात अळूवडी ही प्रत्येकाच्या घरी केलीच जाते. तर मी माझ्या पद्धतीने अळूवडी करून दाखवणार आहे. चला तर आपण लगेच सुरुवात करूया. अळूवडी कशी बनवतात. आता डायरेक्ट आपण जाऊया किचनमध्ये आणि बघूया अळूवडी आपण कशी बनवतो. तर अळूवडी बनवण्यासाठी मी इथे आळूची पानं घेतलेली आहेत. हा काळावाला आळू आहे, ज्याची देठ जे काळे किंवा डार्क चॉकलेटी कलरचे असतात तो आळू घेतलेला आहे. हे स्वच्छ धुवून त्याची देठ काढून घेतलेले आहे. आता आपण हे सारंग किंवा जो मसाला आळूच्या पानांना लावणार आहोत तो तयार करणार आहोत. त्याच्यासाठी मी एक बाउल घेतलेला आहे. त्याच्यामध्ये मी 2 वाटी बेसन घेतलेलं आहे. हे 2 वाटी बेसन आहे. तुमच्याकडे जेवढी पानं असेल त्याच्यानुसार तुम्ही मसाला बनवू शकता. मी 2 वाटी बेसन घेतलेलं आहे. माझ्याकडे जेवढी पानं होती त्याच्याच मध्ये मी एक वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. म्हणजे 2 वाटी बेसन असेल तर 1 वाटी आपण तांदळाचं पीठ हे प्रमाण आपण घेऊ शकतो. बघा, त्याचबरोबर इथे मी ओलं खोबरं, कोथिंबीर, मिरची आणि लसूण ह्याचा आपण जशी चटणी बनवतो तसं वाटण बनवून घेतलेलं आहे. ते वाटणही आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत. हे वाटण ह्याच्यात पूर्ण आपण टाकून घेतलेलं आहे. पुन्हा मी सांगते, ओलं खोबरं, कोथिंबीर आणि लसूण हे घेतलेलं आहे वाटणासाठी. हे वाटण पूर्ण त्याच्यात आपण घातलेलं आहे. त्याचबरोबर आपण आता इथे टाकणार आहोत गरम मसाला. हा मी वेळेवर अळूवडीसाठी स्पेशली असा वेळेवर गरम मसाला बनवते. जर तुमच्या घरात कोणताही गरम मसाला असेल तर तुम्ही टाकू शकता. 1 मोठा चमचा मी गरम मसाला घातलेला आहे. गरम मसाला जितका तिखट असेल किंवा तुम्हाला जितकी अळूवडी तिखट जशी पाहिजे असेल त्याप्रमाणे. इथे 1.5 चमचा मी लाल तिखट घातलेला आहे. हे बघा, 1 चमचा आणि त्याच्यानंतर पुन्हा थोडासा 1 चमचा, अर्धा चमचा टाकलेला आहे. असं 1.5 चमचा, अर्धा चमचा हळद टाकलेली आहे आणि चवीप्रमाणे मीठ टाकलेलं आहे. हे बघा, चवीप्रमाणे मीठ टाकून घेतलेलं आहे. असा हा मसाला झालेला आहे आपला. आता आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया. हे पूर्ण मिक्स करून घेऊ. जे आपण वाटण केलेलं ते पूर्ण पिठाला व्यवस्थित लागलं पाहिजे. अशा प्रकारे आपण ते व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. आता ह्याच्यामध्ये आपण चिंच आणि गुळाचं पाणी घालून घेणार आहोत. चिंच आणि गुळाचं पाणी टाकणं खूप जरुरीचं आहे. गुळ जर तुम्हाला आवडत नसेल तर चिंचेचं पाणी थोडं तरी टाका, जेणेकरून जर आळूची खाज निघून जाते. त्याच्यामध्ये आता आपण तीळ घेतलेले आहेत. भरपूर असे तीळ आपण ह्याच्यात टाकणार आहोत आणि हे थोडंसं पाणी टाकून ह्याचा असा मी मसाला हा बनवून घेतलेला आहे. मसाला किंवा हे सारण जे आहे ते अशा प्रकारे मी बनवून घेतलेलं आहे. हे जे सारण आहे ते किंवा मसाला आहे हा जास्त पातळही नसावा किंवा जास्त जाडही नसावा. अगदी चमच्यातून सहज पडेल अशा रीतीने हा केलेला असावा. बघा, अशा प्रकारे. आता मी इथे एक आळूचं पान घेतलेलं आहे. जो आपण पहिलं पान घेणार आहोत ते उलट ठेवलेलं आहे. सर्वप्रथम असं पान उलट ठेवून त्याच्या उलट्या बाजूने आपण हा मसाला जो आहे तो पूर्ण आळूच्या पानाला व्यवस्थित लावून घेणार आहोत. त्याची कोणतीही बाजू थोडीशी कोरी न ठेवता सर्व पानाला पूर्ण व्यवस्थित असा मसाला लावून घ्यायचा आहे. अशा प्रकारे हाताने. आणि जे पहिलं आपण पान ठेवणार आहे ते नेहमी उलटच ठेवावं, जेणेकरून लोळी करताना ते सरळ होऊन जाईल. बघा, अशा प्रकारे सर्व मसाला लावून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर जे दुसरं पान आहे ते सरळ ठेवायचं आणि त्याच्यावरही मसाला लावून घ्यायचा आहे. अशाच प्रकारे 1 पान उलट 1 पान सुलट असं करून जशी तुमची पानं मोठी असतील त्याप्रमाणे 4-5 पानांची एक लोळी बनवून घ्यायची आहे. आता इथे माझ्याकडे जी पानं आहेत त्याच्या 5 पानांचा मी एक लोळी बनवून घेतलेली आहे. अशा प्रकारे सर्व मसाला लावून थोडीही पानाची बाजू ही सुकी किंवा कोरडी न राहता पूर्ण पानाला व्यवस्थित असा मसाला आपल्याला लावून घ्यायचा आहे. इथे 1 पान उलट 1 पान सरळ सुलट असं करून व्यवस्थित पानाला मसाला लावायचा आहे. आणि तुमच्याकडे जर मध्ये काही पानं ही छोटी असतात, ती छोटी पानं आतमध्ये टाकावी आणि मोठी पानं असतील ती खालच्या बाजूला आणि वरच्या बाजूला ठेवावी. असं सर्व मसाला आपण व्यवस्थित लावून घ्यायचा आहे.
बघा हे मोठं पान आहे ते मी वरती ठेवलेलं आहे. त्याच्यानंतर अशा प्रकारे ही आपण त्याचा रोल किंवा लोळी वाळून घेणार आहोत. आणि लोळी वाळतानाही त्याची जी पानं आपण जे कॉर्नर आपण फोल्ड करतो त्यालाही मसाला व्यवस्थित लावून घ्यायचा आहे, जेणेकरून अळूवडीला पूर्ण मसाला व्यवस्थित लागला जाईल. म्हणजे कुठेही पान असं खाताना पान असं लागणार नाही. मसाला व्यवस्थित लागल्यामुळे त्याची टेस्ट खूप मस्त येते. अशा प्रकारे ही लोळी माझी 5 पानांची एक लोळी बनून झालेली आहे. बघा तुम्ही बघू शकता. ती मी एका जाळीत ठेवलेली आहे, किंवा तुमच्याकडे जे स्टीमर असेल किंवा ज्याच्यात आपण उकडीचे मोदक वगैरे हे करतो, ही माझ्याकडे मल्टी कढई आहे. त्याच्यामध्ये मी हे अशा लोळ्या शिजत वाफेसाठी ठेवलेल्या आहेत. 20 मिनिटं वाफ दिल्यानंतर ह्या अशा दिसतात. पूर्ण 20 मिनिटं त्याला शिजवून घेतलेलं आहे आपण वाफेवर. आणि ह्या अशा मस्त अशा अळूवडी तयार झालेली आहे. आता आपण ह्याला व्यवस्थित कट करून ह्या अशा तळून घेऊया, शेलो फ्राय करूया. आणि शेलो फ्राय तळतानाही त्याच्यावर थोडेसे वरून तीळ मी भुरभुरलेले आहेत, जेणेकरून त्याची टेस्ट अप्रतिम लागते. बघा, आणि आपल्या मस्त असे क्रिस्पी अळूवड्या रेडी झालेल्या आहेत.